मधुराताई, माझा प्रचंड अपमान त्या व्यक्तीने केलेला आहे. आता मरेस्तोवर मी तिचं तोंड काय बघणार नाही. अरे बाप रे, किती तो राग आणि किती ती कटू भावना असते ना जेव्हा कोणी आपला अपमान करतो तेव्हा. नमस्कार मंडळी, मधुरा दिव्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आयुष्यात कधी ना कधीतरी आपल्या सगळ्यांना अपमानाला सामोरं जावं लागतं. मग ते घर असू दे, ऑफिस असू दे, मित्रपरिवार असू दे, नवरा बायकोचं नातं, बॉस आणि एम्प्लॉईचं नातं, कुठल्याही नात्यात कधीतरी आपल्याला अपमान हा फेस करावा लागतो किंवा त्याला तोंड हे द्यावं लागतं. पण अपमानासारखी ही तीव्र कटू भावना जे आपण आपल्या मनात जेव्हा ठेवतो तर तेव्हा त्याचे दुष्परिणाम तर होतात आणि आपल्याला पण त्याचा त्रास होतो. मग हा अपमान कसा हँडल करायचा, त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं, आजचा हा विषय असणार आहे. एक लाईफ कोच म्हणून, एक गृहिणी म्हणून, एक कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मी जेवढं काही शिकले या सगळ्या प्रोसेसेस मधनं ते सगळे प्रोसेसेस मी तुमच्या समोर मांडत असते. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर माझे बाकीचे सगळे व्हिडिओज अवश्य बघा. सम्राज्ञी अलंकार आपलं इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पेज आहे, ज्याच्यावर निरनिराळ्या प्रकारचे महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन दागिने उपलब्ध आहेत, तर तुम्ही चेकआउट करू शकता. सो सर्वात पहिले आपण समजून घेऊया की अपमान कोणची व्यक्ती करते. म्हणजे एक कॅटेगरी असते, स्पेशल कॅटेगरी, की ती लोक ना फक्त दुसऱ्याचा अपमानच करतात. मग त्या लोकांची मुळात मानसिकता काय असते ती आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण अपमान हे आपल्या आत्मसन्मानाशी, आपल्या भावनांशी, आपल्या आत्म्याशी निगडीत असतं. पण जेव्हा ह्याच्यात खूप भावना इन्व्हॉल्व्ह झालेल्या असतात, राग असतो, द्वेष असतो, हर्टचं फिलिंग असतं, मग ह्या सगळ्या गोष्टींना जर का आपण बुद्धीने समजून घेतलं की काय होतंय त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये, तर आपण त्यातनं पटकन बाहेर निघू शकतो. आता अपमान करणारी जी लोक असतात ती स्वतः फ्रस्ट्रेटेड असतात, निराश असतात, डिप्रेस्ड असतात किंवा जेलस असतात. त्यांना दुसऱ्यांबद्दल असं प्रेम नसतं, माणूस घाणेपणा असतो किंवा त्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहवत नाही आणि खूप ज्याला आपण म्हणतो ना टॉक्सिक प्रकारची मानसिकता असलेली लोकच आपला अपमान करतात. कारण अपमान करताना मी तुम्हाला हमखास सांगते, त्या व्यक्तीला सुद्धा कळत असतं की आपण जाणून बुसून दुसऱ्याला त्रास देतोय, पण आपलं मन हे सांगत असतं, पण अहंकार, राग इतका असतो की आपण त्या सगळ्या सूचना डावलून दुसऱ्याला बिनधास्तपणे त्याचा अपमान करतो. मला तर तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते मी की प्लीज जाणून बुजून कधीच कोणाचा अपमान करू नका. कारण जेव्हा आपण एखाद्याचा अपमान करतो तेव्हा त्याला आपण भयंकर यातना देतो, दुःख देतो, त्याच्या आत्म्याला पण दुःख देतो. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला इतक्या हाय लेवलचा घाव आपण देतो ना, तेव्हा ती व्यक्ती कधीच तुम्हाला ब्लेसिंग्स किंवा आशीर्वाद देत नाही. समजा ती व्यक्ती दुर्बल असेल, हतबल असेल, परिस्थितीने ग्रासलेली असेल, की ती तुमच्याशी विरोध करू शकत नसेल किंवा बोलत नसेल किंवा प्रतिकार करत नसेल, तरी सुद्धा मनातल्या मनात ती व्यक्ती तुम्हाला अगदी श्राप देत असते. हे तुम्ही अगदी समजून घ्या. आणि जर का आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचंय, सुखी राहायचंय, आपल्याला ग्रो करायचं असेल, तर आपल्याला लोकांचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद, चांगले बेस्ट विशेस पाहिजे असतात. जेव्हा आपण अशा प्रकारे लोकांना दुखावतो, त्यांची मानहानी करतो, अपमान करतो, तर तेव्हा आपल्याला कर्स हा इंग्लिश मधला फार पॉवरफुल वर्ड आहे. आपल्याला श्राप असं जे आपण मराठीत म्हणतो ना, श्राप मिळतात त्या आत्म्याकडनं. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आजारपण येतं, दुखापत होते, तुमचं आरोग्य खराब होतं, तुमची होणारी कामं सुद्धा होत नाही. तर हे का होतं? कारण ही सगळी एनर्जी फील्ड आहे. आपल्या सगळ्यांच्या भोवती एक ऑरा आहे. आपण जे जे विचार करतो, जे जे शब्द बोलतो, त्या सगळ्यांमधनं व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. हे मी तुम्हाला पहिल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय. आणि जेव्हा आपण एखाद्याला दुखावतो किंवा तीव्र शब्दांनी एखाद्याला बोलून टोचऱ्या मारतो, तर वाईट व्हायब्रेशन्स त्या माणसाला जातात आणि साहजिकच आहे, जसं आपण देतो तसंच आपल्याला ती एनर्जी येते.
जरुरी नाही की तो तुम्हाला बोलेलच किंवा काहीतरी प्रतिकार करेल, पण मनातनं कर्ज चालू होतो, श्राप चालू होतो, ह्यानी ह्याचं तोंड बघणार नाही, ह्याला पण असाच त्रास होऊ दे, असं सगळं ती व्यक्ती आपल्याला बोलते, विच इज व्हेरी डेंजरस फॉर आवर हेल्दी लाईफ. आपल्या चांगल्या आयुष्यासाठी हे खूप खूप डेंजरस आहे. सो त्याच्यामुळे जाणून बुजून कधीच कोणाचा अपमान करायचा नाही. आणि बरेचदा असं पण लक्षात येतं की काही लोकांना ना न्यूनगंड असतं, स्वतःबद्दल खूप जेलसी असते, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो. सो त्याच्यामुळे त्या भावनेमधून ते अपमान करत असतात. पण जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला बोलत असतो किंवा अपमान करत असतो, तर सर्वात पहिले तर आपण शॉक्ड असतो, कारण अचानकपणे कोणतरी आपल्याला असं करतं किंवा चार चौघात घालून पाडून बोलतं. तर त्यावेळेस तुम्हाला जर का प्रतिकार करता आला तर तुम्ही अवश्य करू शकता. घरातली लोक असतील, नवरा बायको असतील तर जोरदार भांडणं करू शकता. पण समजा तुम्ही बाहेर आहात, समजा तुमचा बॉसच आहे, तर तुम्ही काय करणार? तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. नोकरीचा विषय असतो, आपली कुठेतरी काय नाईलाज असतो, मजबुरी असते की आपण प्रतिकार करू शकत नाही. मग अशा वेळेस जेव्हा आपला नाईलाज असतो तेव्हा शांतपणे ऐकून घेऊ शकतो आपण. दुसरी गोष्ट, आपण थोड्या वेळाने परत त्या व्यक्तीला किंवा 1-2 दिवसांनी त्या व्यक्तीला बोलून सांगू शकतो की तू हे जे काही बोललास किंवा बोललीस त्याच्यामुळे मला दुःख झालं, आय एम हर्ट, आणि हे जे काही तू बोलले त्याच्यात पूर्ण तुझा अभ्यास झाला नव्हता किंवा काहीतरी गैरसमज झाला होता, तर तू शांतपणे मला विचारू शकला असता, पण तरी सुद्धा तू ह्या प्रकारे हे शब्द वापरले आणि त्याच्यामुळे मला हर्ट झालंय. एवढं मात्र त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवणं हे आपल्यासाठी असलेलं आपलं परम कर्तव्य आहे. कारण बरेचदा काय होतं की आपण दुसऱ्यापर्यंत ते कन्व्हिन्स करत नाही की पोचवतच नाही की आपल्याला दुःख झालंय, आपल्याला हर्ट झालंय, आपल्याला वाईट वाटलंय. आणि त्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही असं हर्ट झालंय असं सांगता ना, तेव्हा 100% त्याच्या मनाला ही टोचणी लागून राहते. त्याला कारण आपण ते एक्सप्रेस केलं, आपण ते बोलून दाखवलं. सो त्याच्या मनात त्याचं जे मन आहे ते त्याला खात राहतं की अरे माझ्या बोलण्यामुळे ते हर्ट झाले. तो जर का निर्लज्ज असेल, निगरगट्ट असेल, तर तो तुम्हाला सॉरी म्हणणार नाही, किंवा खूप अहंकारी असेल तर सॉरी म्हणणार नाही. पण मनातल्या मनात त्या व्यक्तीला टोचणी ही लागून राहील आणि त्याला सुद्धा कुठेतरी त्याची जाणीव होईल. आता कधी कधी काही लोक कंटिन्युअस अपमान करतात, तर अशा वेळेस काय करायचं? एकदा आपल्याला एखाद्या व्यक्तीची वृत्ती समजली आहे की ही बाबा व्यक्ती अपमान करते, तर आपण सरळ तिथून निघून जाणं हे सर्वात चांगलंय. आता घरात बघा ना, एखादा सदस्य असा असतो की तो सुरूच करतो, टण 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 बोलायला लागतो, काहीतरी बोलायला लागतो आणि आपण आपलं ऐकत बसतो. तर अशा वेळेस बेस्ट वे आपण तिथनं निघून जायचं. मग हे सगळं आपण का करायचंय? तर आपल्याला स्वतःचा बचाव करायचा आहे. जसं आपण सेल्फ डिफेन्स म्हणतो ना, तसं स्वतःचं रक्षण करणं, स्वतःच्या मनाला जपणं, आत्मसन्मानाला जपणं हे आपलं खूप मोठं आपली जबाबदारी असते असं मला वाटतं. असं कोणीतरी एकदा अपमान केला आपल्याला, ठीक आहे, काही करता आलं नाही, पण रिपीटेडली तो माणूस जर का अपमान करत असेल तर आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. समजा एखादा व्यक्तीचा स्वभावच तसा असतो ना की तो बोलून जातो, काहीतरी हिणवतो. मग अशा वेळेस ना, समजा तुम्ही स्वतःवर थोडं काम केलं असेल ना, तर ते तुम्ही हसण्यावारी नेऊ शकता. आता समजा कोणीतरी म्हटलं, काय ग खूप जाड झालीयस, केवढं तुझं वजन वाढलंय, तर आता असं मुळात तर कधी कोणाला बोलूच नाही. पण तुम्ही म्हणू शकता, अरे पण मी खात्या पित्या घरची आहे ना, मस्त खाते पिते, आराम आनंदात आयुष्य चाललंय, मग थोडंसं वजन तर दिसणारच. सो अशा प्रकारे ह्युमरसली आपण ते हँडल करू शकतो. आणि अजून एक सिच्युएशन, जेव्हा अपमान एकदम टोकाचा असतो, जिथे अब्युजिव्ह लँग्वेज, शिवीगाळी किंवा खूप जास्ती घाण तुम्हाला बोलल्या जातं, इन दिस केस तर तुम्ही त्या व्यक्तीची कंप्लेंट करणं आवश्यक आहे. मग ते ऑफिस असतील तर वरिष्ठांना करू शकता, घरातल्या लोकांना तुम्ही सांगू शकता की, कारण कसं असतं, जिथे अपशब्द येतात, अब्युजिव्ह लँग्वेज येते, म्हणजे तो एक्स्ट्रीम केस ऑफ इन्सल्ट झाली. मग त्यावेळेस तुम्ही प्रतिकार करणं किंवा त्या व्यक्तीला कुठून तरी जाच देणं हे खूप जास्ती महत्वाचं असतं.
आता अपमानाची भावना आपल्या मनात राहते. बरेचदा कसं होतं, खूप वर्ष निघून जातात तरी सुद्धा तो अपमान झालेला आपण विसरू शकत नाही. पण आता आपण एवढ्या सगळे तुम्ही माझे व्हिडिओज बघता, त्याच्यात आपण एनर्जी बद्दल कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आहेत. तर जेव्हा अशी नेगेटिव्ह भावना, अपमानाची भावना आपल्या मनात राहते, एखादा खंत आपल्या मनात राहते, तर त्यावेळेस आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये खूप जास्ती वाईट परिणाम त्याचा होतो. सो त्याच्यामुळे ही अपमानाची भावना आपण काढून टाकली पाहिजे. तर ती कशी काढायची? तर सर्वात पहिले ना, सर्वात महत्वाचं आहे की त्या व्यक्तीला क्षमा करून टाकायची. क्षमेसारखं पॉवरफुल शस्त्र नाहीये स्वतःला नीट करण्यासाठी. कारण एखादं बघा, आपल्याला कुठेतरी शरीरात जखम झालीये आणि त्या जखमेला आपण कुरवळत बसलो, त्याच्याकडे दुर्लक्ष करत गेलो, तर ती सेप्टिक होते आणि त्या भागात काय सगळीकडे त्याचं विष पसरतं आणि मोठ्या इन्फेक्शनला आपण सामोरं जाऊ शकतो. मग त्याचप्रमाणे मनात जर का एखादं दुःखाचं भावना किंवा दुःखाची इमोशन जर का राहिली असेल आणि त्याला आपण सतत कुरवळत बसलो, तर त्याचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर होतो, आपल्या शरीरावर होतो. मग कुठेतरी काही ना काही रोग आपल्या मागे लागतात. हील युअर लाईफ म्हणून जे पुस्तक आहे त्याच्याबद्दल मी बोललेली आहे, ते नक्की चेकआउट करा. त्याच्यात तुम्हाला कळेल की जर का अशा प्रकारचं नेगेटिव्ह इमोशन आपण मनात ठेवलं तर आपल्याला भयंकर त्रास होतो. सो त्याच्यामुळे आपल्याला आनंदी राहायचंय, आपल्याला आयुष्य निरोगी काढायचंय, आपल्याला पुढे जायचंय. किती दिवस त्याच्यात आपण अडकून बसणार? सो सर्वात पहिले तर त्या व्यक्तीला क्षमा करून टाकायची. आपण आपले डोळे मिटू शकतो, त्या व्यक्तीला आपण समोर आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो आणि त्याला सांगू शकतो की तू हे जे काही केलं त्याच्यामुळे मला दुखापत झाली, मला खूप वाईट वाटलं, माझ्या अहंकाराला त्रास झाला, मी रडले, मला डिप्रेशन आलं. पण आता जरी तू हे केलं असेल तरी मी तुला ह्यातनं क्षमा करते. तू कळत न कळत जे काही केलंस त्याला मी तुला क्षमा करते आणि ह्यापुढे मी तुला आशीर्वाद देते की तू सुद्धा पुढे जाऊन चांगला वाग आणि मला सुद्धा या दुःखातनं मुक्त होऊ दे. अशा जेव्हा तुम्ही ह्याला हिलिंग टेक्निक म्हणतात, हे मी तुम्हाला खूप फास्ट दाखवलं, पण ऍक्च्युली जेव्हा 1-to-1 काउन्सिलिंग मध्ये लोक येतात तेव्हा आम्ही म्युझिक वगैरे लावून त्यांना ते पूर्ण तो एपिसोड डोळ्यासमोर आणून ते हील करायला सांगते, अफर्मेशन्स द्यायला सांगते. सो त्याच्यामुळे काय होतं, आपण हील होतो, आपली जी दुःख झालेली आहेत मनात ती कमी होतात आणि मग आपण पुढे जातो आणि आपण थोडंसं ना खंबीर सुद्धा होतो. आता अजून एक त्यातला भाग काय आहे, जेव्हा एखादा, आता मी तुम्हाला बरेचदा माझ्या गुरूंबद्दल सांगते, तर मी अशी खूप डिस्कशन्स त्यांच्या असं बरोबर करते. तर त्यावेळेस मी असं त्यांना विचारलं होतं की का होतो बाबा अपमान? तर त्यांनी मला काही 4-1 गोष्टी सांगितल्या, त्या पण सांगते. पण अजून ते एक म्हणाले होते की जेव्हा आपण व्यवहारातलेच प्रश्न व्यवहारातल्याच पद्धतीने उत्तरं बघायला जातो ना, तर त्याची उत्तरं मिळत नाही. पण व्यवहारातल्या अडचणींना जर का आपण आध्यात्मिक दृष्टिकोन घेतले तर आपल्याला त्याची उत्तरं मिळतात. का बाबा त्याच व्यक्तीने माझा अपमान केला, का त्याला अपमान करावासा वाटला? तर तेव्हा ते मला म्हणाले की कर्म आहेत ना आपली, कुठेतरी देवाणघेवाण हिशोब आहे त्या व्यक्तीशी. तुम्ही कुठल्या तरी गत जन्मामध्ये त्याला दुखावलं असणार आहे, तुम्ही त्रास दिला असणार आहे, म्हणून तीच कर्म तुम्हाला भोगायची आहेत. आयुष्य त्याचसाठी आहे ना, भोगायचं आणि पुढे जायचं. तर मला इतकं असा तो वेगळा दृष्टिकोन मिळाला होता, ते बलबॉन मोमेंट झाली होती माझ्यासाठी. सो हा एक भाग झाला, पण हा दृष्टिकोन प्रत्येकालाच पटेल असं नसतं. कारण आपल्याला असं वाटतं ना, हाऊ डेअर ही, कसं काय ते असं मला म्हणू शकले, असं वगैरे आपलं खूप असतं, कारण आपण रागात असतो, हर्ट मध्ये असतो. पण मी एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगितला. पण जर का आपल्याला अपमानाला समोर जाता आलं, त्याला छानपैकी हँडल करता आलं किंवा त्यातनं जे काही विष निर्माण होतं ते आपल्याला मनातून काढून टाकता आलं, तर आपलं आयुष्य हे आनंदी आणि निरोगी होणार आहे. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्रास होणार आहे, मनाविरुद्ध होणार आहे. का मीच करायचं, मलाच का? कारण आनंद तुम्हाला पाहिजे, बरं तुम्हाला व्हायचंय, तुम्हाला लाईफमध्ये चांगल्या गोष्टी, चांगली लोक, चांगली अपॉर्च्युनिटीज पाहिजेत, तर तुम्हाला ही निगेटिव्ह इमोशन तुमच्या मनातनं काढून टाकावी लागेल.
होपोनोपोनो प्रेयरवर भरपूर मराठीचे सुंदर सुंदर क्रिएटर्स व्हिडिओज करतात आहेत, तुम्ही ते बघू शकता, ज्याच्यात तुम्ही ही एक हवायन प्रार्थना आहे, पण आपल्या साध्या प्रार्थना सुद्धा काम करतात, ज्याच्यात तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणतात. आता हे इंग्लिशमध्ये झालं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अगदी मराठीत सुद्धा म्हटलं की बाबा मी कोणाला दुखवलं असेल तर मी क्षमा मागते, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला काही त्रास द्यायचा नाहीये, असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा आतनं बरं वाटेल. आपल्याला कसं झालंय ना, जे वेस्ट कडनं येतं ना ते खरं वाटतं. साधी प्रार्थना, कारण ती जी प्रार्थना असते ती सोलला कनेक्ट होते, ती त्या व्यक्तीला कनेक्ट होते. सो प्रार्थनेची पॉवर काय आहे, प्रार्थना का काम करते, कारण प्रार्थना ही सुद्धा एनर्जी आहे. ही एनर्जी जी आहे ती कधीही ट्रॅव्हल करू शकते, कितीही लांब जाऊ शकते, त्या आत्म्यापर्यंत ती पोहोचते आणि त्याच्यामुळे आपली जी नाती आहे ती चांगली व्हायला मदत होते, किंबहुना आपल्याला त्या दुःखातनं बाहेर पडायला सुद्धा मदत होते. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मला खूप जणी जेव्हा 1-to-1 काउन्सिलिंगला येतात, एस्पेशली हा माझा नंबर आहे, ह्याच्यावरनं तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सो 1-to-1 काउन्सिलिंग, जेव्हा फोन काउन्सिलिंग होतं तेव्हा खूप जणींचे हे मुद्दे असतात की अपमान होतोय, मुलं ऐकत नाहीत, अजून कोणतरी असं त्रास देतंय आणि त्याचा मनस्ताप होतो, रात्र रात्र झोप लागत नाही. सो सर्वात पहिले बदल हा स्वतःपासून करायचा असतो. आपण बदललं तरच जग आपल्यासाठी बदलतं. सो ह्या पद्धतीने जे मी काउन्सिलिंग करते त्याचा अगदी ब्रीफ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रस्तुत केला. मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सो मंडळी, लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. टिल देन स्टे हॅपी अँड स्टे मोटिवेटेड. नमस्कार.